हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? बघा, आता आयुष्याची गोष्ट सांगते. एक बाई आहे, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. म्हणजे एक नवरा बायको आहेत. आणि नवरा बायको आहे तर बायकोने बघा केस कोर्टात टाकलेली आहे. मग कोर्टात टाकलेली आहे आणि तिला तिच्या लेकरांसाठी काही मेंटेनन्स पाहिजे. ओके, मेंटेनन्स पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे. परंतु जर ती बाई आपल्या मुलांना जर तिच्या नवऱ्याला भेटूच देत नाही, आता काय असतं सांगू का तुम्हाला? तुम्ही जर कोर्टात गेला ना, तर कोर्ट काय करतं, एक वेळ ठरवून देते की ती तुझ्या मुलांसाठी तिथं भेटायचं, त्या बापाला भेटवायचं, म्हणजे वडिलांना. तर ती बाई काय करते, त्या लेकरांना भेटूच देत नाही अजिबात. ते दिवस ठरलेला असला तरी ती काही कारण सांगते आणि जात नाही. ती त्या मुलांना घेऊन किंवा तिथं त्या लेकरांना घेऊन जात नाही. पहिलं तर बापाला भेटायचं परवानगी आहे आणि पहिली बाहेर घेऊन जायची ती बाई, आणि आता ती बाई बाहेर घेऊन जाऊ देत नाही लेकरांना, की नाही इथंच भेटायचं. ती इथं जे भेटायला देतात ना, बरं का, ती जागा इतकी हे आहे, म्हणजे तिथं बरीच लोक येतात, आपले आई किंवा वडील किंवा कोणी असतं, आजोबा आजी, ज्यांना भेटायची परवानगी असेल तिथं ते येतात कोर्टामध्ये. आणि एक छोटीशी खोली असते, त्याच्यामध्ये ते घेऊन बसतात आणि आपलं बोलतात. लई गडबड असते, गोंधळ असतो तिथं, काही तिथं हे नाही, भेटण्याचा काही अर्थ राहत नाही. तर मला एक सांगायचं, जर तुम्ही लेकराला भेटू देत नाही, जर तुम्ही लेकरांशी संवाद करू देत नाही वडिलांना, नाही का, तर तुम्ही मग कोणत्या हक्काने पैसे मागता? देणारी व्यक्ती तरी कशी देणार? हो की नाही? आणि फक्त पैशाचा प्रश्न नाही हो, पैशाचा प्रश्न नाही आहे बरं का, माणसाच्या नात्याचा प्रश्न आहे. जितका हक्क आईचा आहे ना, तितकाच हक्क बापाचा पण असतो, एवढं मात्र खरं. परंतु काय झालेले, बायकांनी खोटे नाटे आरोप करून आपलं हे केलेले, की मी किती खरी, मी किती खरी, मी किती माझ्या लेकरांसाठी करते, पण काही करत नाहीत. वेळसुद्धा देत नाहीत लेकरांना. काही आया माहिती आहे का, त्यांच्याकडे वेळच नसतो असे. आणि दिला तरी त्या इतकं काही लेकरांविषयी त्यांना आपुलकी नसते. ठीक आहे, काही काहींना असेल पण काही काहींना नसतेच, एवढं मात्र खरे. तर मला एक सांगायचं, तो बाप किंवा ती बापा, अशा कितीतरी बाप आहेत, एकच बापाचं नाही म्हणत मी, असे पुष्कळ बाप आहेत की ते आपल्या लेकराला तरसतात, की माझ्या लेकराला हे द्यायचे, माझ्या मुलाला हे द्यायचे किंवा माझ्या मुलीला हे द्यायचे, आणि ती बाई किंवा ती व्यक्ती, ती बायको देऊ देत नाही. ती म्हणते काय गरज आहे, काय करायचे? तर आपण जितके हक्काने पैसे वगैरे मागतो ना, तितक्याच हक्काने त्यांना भेटण्याचा अधिकार द्यावा, माहिती का. आणि ज्या तुम्ही त्या खोलीत बसवता, तिथं ती छोटीशी झाड, तुमची लायकी नाही हो असं वागण्याची. माणूस आहे ना तुम्ही, तर माणसासारखं वागा ना. इतके नीच पातळीला जातो तुम्ही. बाय गॉड, मी असं ऐकलं ना तर माझी ना तळपायची आग मस्तकाला जाते. तुम्हाला तर माहिती आहे, मला खूप राग येतो ह्या अशा गोष्टीचा. कारण का, बाप आहे ना तो, त्याला पण हक्क आहे ना, हो की नाही? हक्क द्या, पैसे हक्काने मागून घ्या, बस. धन्यवाद.